आहे फक्त एक जीवाला. आपल्या पदस्पर्शाने पावन झाला हा सोहळा. दमदार स्पर्धा आपण अनुभवताय. बॉक्स टेनिस क्रिकेट आणि कलंबोली गावामध्ये आपण आलात आणि त्याच बरोबरीने आमचे पुढील सन्मान आपण करणार आहोत. कुडबाव गावचे माजी उपसरपंच धनाजी चोपडे साहेब आपण देखील आपल्या स्वागताचा स्वीकार करायचा. मी बंटी गुळे साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते साहेबांचा घेतोचिताचा सन्मान या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून करायचा आहे. दमदार आयोजक आणि दमदार आयोजनामध्ये ही दमदार मंडळी असली तर या संपूर्ण स्पर्धेला 4 चांद आपण लागताना सातत्याने पाहिलेत. साहेबांचा देखील योग्य तोचा सन्मान या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून ईगल प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटला आहे. ओके, मी सन्माननीय सचिन डुबल साहेबांना विनंती करतो की आपण देखील आपल्या स्वागताचा स्वीकार करायचा. मी सन्माननीय हेमंतजी नारंगीकर आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते साहेबांचा एक योग्य तो असा सन्मान या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून करायचा आहे. चला या साहेब, आपलं देखील मोस्ट वेलकम. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपण आलात आणि या संपूर्ण स्पर्धेला 4 चांद लावलेत. खरं तर एक दमदार स्पर्धा कलंबोली क्रीडानगरीवरती या आपल्याला पाहायला भेटते. ईगल प्रीमियर लीग 2026चं ते पर्व आपण अनुभवत आहे. दमदार स्पर्धा आहे. दमदार स्पर्धेचं आयोजन नक्कीच केलं जात आहे. चला, मी सन्माननीय दिलीपजी राऊत साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. सन्माननीय धीरज पाटील साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते साहेबांचा एक योग्य तो असा यशोचित मान सन्मान करायचा आहे. ईगल प्रीमियर लीगमध्ये आपण आपलं सहर्ष स्वागत. माईची उबदार शाळ सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची एक गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन साहेबांना सन्मानित करण्यात आलं आहे. आपण आलात आणि या संपूर्ण ईगल प्रीमियर लीगची ही स्पर्धा आपण एन्जॉय करताय. या स्पर्धेला 4 चांद आपण लावलेत. आपल्या देखील असेल मनाच्या अंतःकरणापासून आभार. आणि तदनंतर आपण वळूयात स्ट्रोक देखील चांगला आहे. ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. स्विचिटचा फटका, एकच धाव. एका धावेच्या माध्यमातून स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटलाय. दीपसिंग आयकॉन आहे त्या संघाचे. हॅलो, चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला भेटेल. एका बाजूला असेल भोजलिंग प्रसन्न स्वरूप 11 आणि त्याच बरोबरीने समृद्धी स्ट्रायकर दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती असेल यस राज सिंग इकडे उपस्थित आहेत. आणि मी विनंती असेल यस अंकुर आपण देखील यायचे. चला, इकडे मात्र नाणेफेकीचं कौल देखील केलं जाईल. एक दमदार स्पर्धेचं आयोजन आपण सातत्याने गेली 5 वर्ष 5व्या वर्षामध्ये पदार्पण करणारी ही स्पर्धा मी सन्माननीय चांगला स्ट्रोक आहे, खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. एकच धाव. एक एक धाव देखील खूप महत्वाची आहे. चेक येणारे 12 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. ओ टू सर. नक्कीच येणारे 12 बॉल 10ची गरज आहे. मॅच रंगेल. इथून पुढे देखील या मॅचचा तक्ता पलट होऊ शकतो आणि ही मॅच
ही संपूर्ण स्पर्धा, या स्पर्धेमध्ये काही होऊ शकतो. आपण पाहिल्यात सहजरित्या 21 धावा देखील डिफेन्स होऊ शकतात आणि तब्बल हायेस्ट स्कोर देखील या संपूर्ण स्पर्धेतील चेस होऊ शकतो. म्हणून या संपूर्ण स्पर्धेमध्ये काही होऊ शकतो याचा मी उल्लेख करेन. चला, सन्माननीय ब्लू स्टार ग्रुपचे अध्यक्ष व मुलुंड व कुडबाव गावचे लोकप्रिय लोकनियुक्त माजी सरपंच स्वप्नीलदादा सावंत यांच्या शुभ हस्ते खरं तर नाणेफेकीचं कौल केलं जात आहे. चेक. हेड इज अ कॉल अँड टेल इट इज व्हॉट इज द डिसिजन. त्याचा अजून निर्णय पेंडिंग आहे. विनंती असेल कोणत्याही पद्धतीचा अतिरिक्त वेळ आपण घालवायचा नाहीये ही आग्रहाची विनंती असेल. याच कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण बोलूयात. येणार 10 चेंडू आणि 5 धावांची गरज. 10ला 5 पीयू शिलवण या संघाला. गोलंदाज इम्रान विरुद्ध दीप. चांगला बॅटल. ओ टू सर. थँक्यू. चांगली मॅच, चांगला स्ट्रोक खेळून काढलाय. एका धावेची गरज. इथे मात्र एकाच धावेची गरज आहे. एका धावसंख्येनिशी ही मॅच आणि दीप सिंगकडे तो अनुभव आहे. क्या बात आहे. क्रॅकिंग फटका भेदत चाललाय सीमा पार. आला या चौकार. विनिंग स्ट्रोक. धावा भेटतील 4. विलास दुधुचकर साहेबांचं देखील इकडे आगमन झालेलं आहे. त्यांना देखील विनंती असेल की आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलं देखील असेल सहर्ष सहर्ष स्वागत. आणि ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट प्रेम ठरलेत. मॅन ऑफ द मॅच ज्या गोलंदाजाने खरं तर गोलंदाजी करत असताना एक षटकामध्ये 5 धावा खर्ची गेल्या आणि 2 विकेट्स देखील घेतल्यात. प्रेम ठरलेत उत्कृष्ट मॅन ऑफ द मॅच या संपूर्ण स्पर्धेतील या मॅच मधील.
सतीश झरक साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते विलाजी दुधुचकर साहेबांचं एक योग्य तो असा सन्मान या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून करायचा आहे. करते दमदार व्यक्तिमत्व आज या संपूर्ण VIP डाईजवरती आपल्याला पाहायला भेटतात. टॉस समृद्धी स्ट्रायकर्स विन आहेत ना राजपाजी. टॉस समृद्धी. ओके थँक्यू. प्रेम प्रेम ठरलाय मॅन ऑफ द मॅच. मागील मॅच मधील या मॅच मध्ये देखील बोलूयात आपण. अंकुर आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. ते स्वतः आयोजकाच्या भूमिकेमध्ये देखील त्यांना आपण पाहू शकाल. अंकुर झरक आणि त्याचबरोबर आमचे बाबू दादा असतील आणि सौरभ नाईक असेल आणि मंगेश पोल असतील आमचे सन्माननीय पुरुषोत्तम दादा म्हणजे आपले बाबू दादा असतील आणि त्याचबरोबरीने सौरभ नाईक ना सौरभ नाईक. क्या बात है क्या बात है. हे एफर्ट्स करत दिले जातात. आर्मी मॅन रोहित यांच्या माध्यमातून एफर्ट्स खूप महत्वाचे आहेत आणि ते एफर्ट्स सातत्याने ही टीम देते. समृद्ध स्ट्रायकर भुजलिंग प्रसन्न स्वरूप 11 हा संघ डाउन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव घेतली गेली आणि एकेरीच्या माध्यमातून स्कोअर देखील अगदीच जर आपण पाहिलं तर संघाचा श्री गणेशा झालाय. एक ही धावसंख्या धावफलकावरती लागली गेली आहे. भोजलिंग प्रसन्न स्वरूप 11 एस बंटीभाई गुले बंटी शेठ गुले यांच्या माध्यमातून तब्बल 2000चं पारितोषिक. जर अंकुर झरक यांनी जर विकेट हॅट्रिक घेतली तर बंटी दादा यांच्या माध्यमातून 2000 रुपये आणि त्याचबरोबर आमचे विनेश दादा ठाकूर यांच्या माध्यमातून 5000 अगदीच 500 रुपयाचं पारितोषिक. म्हणजेच चला प्रेम मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला अंकुर झरक आपल्याला पाहायला भेटेल. बंटी दादा यांच्या माध्यमातून खरं तर 2000 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि विकेट हॅट्रिकसाठी आणि त्याचबरोबर आमचे विनेश दादा ठाकूर 500 रुपयाचं पारितोषिक. चला 3 बॉल तर झालेत पण क्रिकेटचा खेळ असा आहे जिथे वेळ बदलायला वेळ लागत नाही. क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेचा आहे. इथे तुम्हाला तुमचं सातत्य दाखवावं लागतं. अजून 2000. क्या बात आहे. बंटी दादा यांच्या माध्यमातून तब्बल 4000 रुपयाचं पारितोषिक विकेट हॅट्रिकसाठी. परंतु 4 बॉल झालेले आहेत. चांगला प्रयत्न आहे. चांगले प्रयत्न केले जात आहेत. खरं तर रोहित एफर्ट्स आहेत ही क्षमता आहे कारण की आर्मीमध्ये ते मिलिटरीमध्ये आहेत. एक धाव एक चेंडू बाकी असेल. चला लास्ट बॉलला जरी विकेट घेतली तरी बंटी दादा तुमचा बंटी गुले साहेबांच्या माध्यमातून लास्ट बॉलला देखील 1000 रुपयाचं पारितोषिक. ओहो क्रॅकिंग फटका. चेंडू झालाय सीमा पार. ट्रॅव्हल आला या चौकार. रोहित आलेत. चला क्या बात है. ऑन फील्ड डिसिजन इकडे दिला जाईल. डिक्लेअर्स हो त्यामुळे ही एकच धाव एकेरीच्या माध्यमातून स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटला आहे. एकच दिलाय ना डिक्लेअर केलाय ना 7 झालं. चला 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. राज
जर आपण पाहिलं आता काय क्वालिटी आहे PTC. मी आधीच आले एका गोष्टीचा उल्लेख केला की या यूट्यूब वाहिनीने खरं तर टेनिस क्रिकेट विश्वाला वेध लावलाय. फलंदाज या चौकार आलाय, काय स्ट्रोक खेळलाय. या 4 धावा देखील आपल्याला पाहायला भेटल्यात आणि 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटते. आणि 500 रुपयाचं पारितोषिक रोहितसाठी देखील आले. जर हायट्रिक विकेट घेतल्या तर विनेश दादा ठाकूर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आणि बंटी दादा यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक. एस फलंदाज बाद आहे. पहिली विकेट तर आली. अजून 2 विकेट येतील का या संपूर्ण स्पर्धेतील? दुसरी विकेट हॅट्रिक होईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. रोहित आपल्याला पाहायला भेटतात. 1 विकेट आली आहे. मिलिटरी मॅन आहेत. 11 धावा धावफलकावरती. नेल्सन आकडा धावफलकावरती लागले जातात. 1-1-1. धावा 1 गडी बाद. 11 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 1 विकेट. एक चांगली मॅच नक्कीच इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. रोहित चिखले एकच धाव घेतली गेली आहे आणि एकेरीच्या माध्यमातून स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटल्यात. आता हे नाव सातत्याने घेतलं जातं आमच्या मुखातनं, कारण की बक्षिसांची खैरात देखील त्यांच्या माध्यमातून आम्ही सातत्याने पाहिली आहेत. विनेश दादा असतील, बंटी दादा असतील, तर दत्ता यांना ते पारितोषिक आपण दिलं होतं. 2000 तब्बल 7000 रुपयाचे ते मानकरी ठरले होते. 5000 ऑनलाईन, त्यानंतरच्या हे 2000. क्या बात आहे. अशी स्पर्धा फार कमी पाहायला भेटते. बॉक्स क्रिकेट देखील त्यामध्ये देखील असे एवढी पैशांची खैरात वाटली जाते आणि कलाकाराला कधी संपूर्ण दाद नक्कीच आपण पाहता. चला 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 13 for 1. चला स्पीड अप हवाय. कोणत्याही पद्धतीचा अतिरिक्त वेळ आपल्याला घालवायचा नाहीये. गोलंदाज तयार. नो बॉल पंचाने घोषित केलाय. नो बॉल. लेग बायच्या स्वरूपात. किती धावा आल्या आता? 2 का? 1 + 1 = 2. अशा 2 धावा दुहेरीच्या माध्यमातून स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटलाय. निखिल आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. जस्ट फलंदाज बाद. डायरेक्ट बुंदा. फलंदाज OUT आउट. नाही मारे ना तर ते हे बक्षीस आहे ना पहिला बॉल. एस तुकाराम आले. तुकाराम बनकर यांच्यासाठी देखील पैशांची खैरात आपल्याला पाहायला भेटते. आमचे बंटी दादा जर बॅक टू बॅक 3 चौकार लगवले तर तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक आणि
विकास केटे यांच्या माध्यमातून 5,000. क्या बात आहे, तब्बल 10,000 रुपयाचा फटका फसलाय. फलंदाज बाद. आणखीन एक मोठा हादरा भेटला जातोय आणि सांगतायत मोठमोठे गार केले गंमत मध्ये. चल क्या बात है निखिल, चांगली कामगिरी होतीये. तुकाराम आहेत, अजित गाडगे यांच्यासाठी देखील बंटीदादांच्या यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं पारितोषिक. नो बॉल घोषित केलाय आणि 1+2=3 अशा 3 धावा, 3 धाव्यांच्या माध्यमातून स्कोर देखील वाढला गेलाय. सतीश जरंग यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल. डिक्लेअर झोन ट्रॅव्हल आणि हायट्रिकसाठी, चौकारांच्या हायट्रिकसाठी तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक. आणि बंटी दादा, क्या बात आहे, आजच्या दिवसामध्ये प्रत्येकाला मोहित केलं या व्यक्तिमत्वाने. चला फलंदाज बाद. चला विनंती असेल बॅटिंग टीम, आपण आपला एक खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचं ही आग्रहाची विनंती आहे. अन्यथा आपल्याला 2 धावांची पेनल्टी देखील देण्यात येईल. समीर नवीन फलंदाज मैदानामध्ये. तुकाराम अजूनही नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत. तुकाराम बनगड यांच्याकडे सगळ्यांचे नजरा त्यांच्यावरती लागलेत. फलंदाज बाद होत आहेत. क्या बात आहे, 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक मोठा हादरा. तुकाराम बनगर यांच्यासाठी देखील पारितोषिक लागलं गेले. जर चौकारांची हायट्रिक लगावली तर तब्बल 15,000, टोटल 15,000 आहेत. चांगला स्ट्रोक आहे, चांगला स्ट्रोक आहे. बंटी गुले आणि विकास केटेकर यांच्या माध्यमातून तब्बल 15,000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे, बॉक्स टेनिस क्रिकेटसाठी देखील चला चांगला स्ट्रोक आहे. चला नो बॉल, डॉट बॉल. येस डॉट बॉल. ओके, चांगला स्ट्रोक आहे. बॅक टू दी बॉलर, परंतु एक धाव घेतली जाते. एक धाव गोलंदाजाच्या पायाला ब्रश झाला. त्यानंतर पुढे बॉल अगदीच गल्लीमध्ये रेंगाळत होता. तुकाराम आलेत ऑन स्ट्राईक करता. हेमंत यांच्यासाठी पारितोषिक आले. 3 विकेट घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक. चांगला बॉल, पायातला बॉल आता खोदून काढण्याचा प्रयत्न आहे. बंटी गुले यांच्या माध्यमातून हेमंत नारंगीकर यांच्या माध्यमात चला 500 रुपयाचं पारितोषिक होतं, परंतु
चला फलंदाज बाद आहे. मोठमोठे गार केले गंमत मधी चल. चला नेक्स्ट मॅच श्रुती गोवा कॉलिंग आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ निर्वी सुपर किंग्स. दोन्ही टीम्स विनंती असेल की आपण संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण नाणेफेकीचं कौल करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. कारण दुसऱ्या डावाला सुरुवात होती आहे. 24 चेंडू आणि 26ची गरज आहे. चांगली मॅच आपण सातत्याने पाहतो आहे. PTC आणि त्याच बरोबरीने आमचे वाघ सर पूर्णरित्या लेखाजोखा अपडेट आपल्याला पाहायला भेटते त्यांच्या माध्यमातून ॲज अ स्कोरर ॲज अ गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. चला दोन्ही टीम्स. चला फिल्डिंग बॅटिंग टीमचा इकडे खेळाडू आलेला आहे. विनंती असेल फिल्डिंग टीम रुपा इंटरप्राइजेस पियुष 11 विनंती असेल की आपण आपला 12वा खेळाडू अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा. आणि त्याच बरोबरीने एक सूचना असेल दोन्ही टीम्स श्रुती गोवा कॉलिंग आणि चला निर्वी सुपर किंग्स आणि श्रुती गोवा कॉलिंग दोन्ही टीम्स विनंती असेल की आपण आपला कर्णधार प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पाठवायचं. तिथे मात्र नाणेफेकीचं कौल केलं जाईल. चांगली मॅच रंगेल ही देखील. कारण की या क्रीडानगरीवरती आम्ही सातत्याने पाहिल्यात मोठमोठे टार्गेट देखील चेस होत आहे. त्यांचा पाठलाग होतो आहे. कमी धावा देखील डिफेन्स केल्या जात आहेत. चांगली स्पर्धा आहे ईगल प्रीमियर लीग EPL. समीर आलाय तो आलाय. त्याला पाणी नाही पाठवलंय. येस ओके लेट्स प्ले गेम ऑन. समीर बॉलिंग ट्रॅक वरती. सेकंड वरती अंकुर. पहिला बॉल चला बंटी गुळे साहेबांच्या माध्यमातून हे पारितोषिक पुन्हा एकदा दिलं जात आहे. जर अंकुरने जर चौकारांची हायट्रिक लगावली तर तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि विनेश ठाकूर यांच्या माध्यमातून देखील 500 रुपये. चांगला बॉल डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. एक धाव एकेरीच्या माध्यमातून स्कोर वाढला गेलाय. दोन धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटतात. 22 चेंडू 26ची गरज. 26चा पाठलाग करायचा होता. यस ऑफिशियल व्हॉट अ डिसिजन. नो +1 म्हणजेच या दोन धावा दुहेरीच्या माध्यमातून स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटला. समीर बॉलिंग ट्रॅक वरती. चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक त्यांना भेदत त्यांना बीट करत चेंडू झालाय फरार. लॉंग ऑन क्लिअर करत चौकार. चला 4 धावा. 4 धाब्याच्या माध्यमातून 8 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. पुन्हा एकदा
बॅक टू दी बॉलर, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न समीर यांचा आणि तो बॉल अडवला देखील गेलाय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. विच बॉल 18ची गरज आहे. चांगला स्ट्रोक खेळून काढलाय. वन बाउंस, सीमा पार, चौकार, धावा भेटतील 4. अरे बोललो ना भाऊ. गोलंदाज तयार आणि आता मात्र हा बॉल चांगला आहे. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. नेक्स्ट मॅच निर्वी सुपर किंग्स आणि श्रुती गोवा कॉलिंग दोन्ही टीम. विनंती असेल की आपण नाणेफेकीचं कौल करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आणि लीग स्टेजमधील हा 9वा सामना आहे. रॉबिन राऊंड मेथड, प्रत्येक संघ प्रत्येकाच्या विरोधात खेळतोय. जर आपण पाहिलं वैविध्यता आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. काहीतरी नवल आपल्याला पाहायला भेटतंय. 18 चेंडू, 14ची गरज आहे. मॅच बनेल. 18 नक्कीच अजय गाडगे आपल्याला पाहायला भेटतात. मास्टर माइंड खेळाडू. इथून पूर्ण सूत्र हलवले जातील या मॅचचे. इक्वेशन अजित दादा यांच्या शुभ हस्ते तर नाणेफेकीचं कौल मात्र इकडे केले जात आहे. मी आधीच म्हटलं की 17 बॉल, 14ची गरज. गोलंदाज राज सिंग तयार. चांगला स्ट्रोक. चला एकच धाव. एकेरीच्या माध्यमातून स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटला. नाणेफेकीचं कौल इकडे मात्र अजित साहेबांच्या शुभ हस्ते केलं जाईल. मी सन्माननीय अजित साहेबांना विनंती करतो की दोन्ही संघांच्या मध्ये नाणेफेकीचं कौल करायचं. एका बाजूला असेल श्रुती गोवा कॉलिंग आणि त्यांना फाईट करण्यासाठी सज्ज असणारा निर्वी सुपर किंग्स. या दोन्ही संघांच्या मध्ये खेळली जाणारी मॅच. 13 धावा धाफलकावरती लागल्यात. 26चा पाठलाग करायचा होता. नो बॉल, 1+1 = 2. 2 धावा दुहेरीच्या माध्यमातून 15 ही धावसंख्या धाफलकावरती लागली गेली. 15 रन्स. अंकुर जरग यांच्यासाठी देखील 5,000 रुपयाचं पारितोषिक. चांगला स्ट्रोक खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत त्यांना भेदत सीमा पार, चौकार, धावा भेटतील 4. थँक्यू. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. समृद्धी स्ट्रायकर. नो बॉल. मॅच मध्ये अजून रंगतता आणि आता मात्र 1+1 = 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. दुहेरीच्या माध्यमातून स्कोर देखील जरूर वाढला जाईल. 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. येणारे 15 बॉल, 5ची गरज होती आणि आता मात्र अजूनही 1 धाव आली आणि आता मात्र मॅच मध्ये इक्वेशन थोडंसं बदललंय. 14 बॉल, 4ची गरज. 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि त्यामधील अंकुरच्याच 17 आहेत, म्हणजे 24 आहेत. आणि आता मात्र मॅच पूर्णरित्या समृद्धी स्ट्रायकर संघाच्या माध्यमातून झुकताना आपल्याला पाहायला भेटली आहे. 13 बॉल, 2ची गरज. समाप्त. मॅच फिनिश. समाप्ती झाली आहे. आउट.